माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी खास आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे जी ऐकताच चेहऱ्यावर हसू फुलेल आणि मनात उत्साहाचा झरा खळखळून वाहू लागेल। आज तुमच्या बँक खात्यात थोड्याच वेळात तब्बल 3000 रुपये जमा होणार आहेत आणि ही रक्कम म्हणजे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। हे ऐकताना किती आनंद होतो ना। महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांची यादी आज सकाळीच बँकांना पाठवण्यात आली आहे आणि या जिल्ह्यांच्या पात्र महिलांच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे। सरकारने जून आणि जुलैचे हप्ते एकत्र देण्याचा हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, कारण जून महिना संपत आला आहे आणि जुलै महिना नव्याने सुरू होत आहे। जर तुम्ही या 18 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल आणि तुमचे खाते खास 12 बँकांपैकी एका बँकेत असेल तर पुढील 3 तासात तुमच्या मोबाईलवर त्या बहुप्रतीक्षित मेसेजचा टोन वाजणार आहे। हे ऐकताना मन आनंदाने भरते, पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे। यासोबतच आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारने 5 खास भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे। होय, तुम्हाला 3000 रुपये मिळणारच, पण त्याचबरोबर 5 आकर्षक भेटवस्तूही मिळणार आहेत। सरकारने लाडक्या बहिणींच्या 4 वेगळ्या याद्या तयार केल्या असून पहिल्यांदाच 2 हप्ते एकत्र देण्याची प्रक्रिया एका नव्या पद्धतीने होत आहे। त्यामुळे काही बहिणींना 3000 रुपये, काहींना 1500 रुपये, काहींना 1000 रुपये तर काहींना दुर्दैवाने 0 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच त्या अपात्र ठरतील। जर तुम्हाला अपात्र व्हायचे नसेल तर ही माहिती नीट समजून घ्या, कारण सरकारने काही नवे नियम जारी केले आहेत आणि ज्या बहिणी या नियमांचे पालन करतील त्यांचे नाव पहिल्या यादीत येईल आणि थेट 3000 रुपये मिळतील। लाडकी बहीण योजनेच्या या अभूतपूर्व निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली आहे आणि ज्यांचे खाते 12 बँकांपैकी एका बँकेत आहे त्यांना आज कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे। तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजकडे लक्ष ठेवा। 3000 रुपये जमा झाल्याचा तो मेसेज कोणत्याही वेळी स्क्रीनवर दिसू शकतो। यादीत तुमचे नाव कोणत्या यादीत आहे हे तपासणे खूप गरजेचे आहे। पहिली यादी ही खूप भाग्यवान महिलांची आहे आणि एक छोटेसे काम केले तर तुमचे नाव पहिल्या यादीत नक्की येईल आणि 2 महिन्यांचे 3000 रुपये तात्काळ मिळतील। याशिवाय जुलै महिना हा लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिनाचा महिना आहे, कारण मागील वर्षी जुलैपासूनच योजनेचे हप्ते वाटपाला सुरुवात झाली होती। त्यामुळे या खास महिन्यात सरकारने लाडक्या बहिणींसाठी 5 खास भेटवस्तू जाहीर केल्या आहेत। पहिली भेट आहे एक सुंदर साडी। सर्व लाडक्या बहिणींना रेशन दुकानातून एक आकर्षक साडी मोफत मिळणार आहे। धुळे जिल्ह्यात साडीचे वाटप आधीच सुरू झाले असून लवकरच सर्व जिल्ह्यात सुरू होईल। ही साडी खूप महागडी आणि देखणी असून सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत मिळणार आहे। हे ऐकून किती बहिणींचे मन आनंदाने भरले असेल। दुसरी भेट आहे गॅस सिलेंडरचे 830 रुपये। प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। यासाठी एक छोटेसे काम करावे लागेल जे पुढे सांगणार आहे। तिसरी भेट आहे शिलाई मशीन। ज्या महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभं राहून पैसे कमावू इच्छितात, त्यांच्यासाठी सरकारने 15000 रुपयांची शिलाई मशीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल। चौथी भेट आहे घरकुलासाठी 2 लाख रुपये। ज्या बहिणींकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा घर कच्चे आहे त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत। ही बातमी ऐकताना अनेक बहिणींचे डोळे ओले होतील। आणि 5वी भेट आहे तब्बल 40000 रुपये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे। या भेटवस्तू मिळवण्यासाठी एक छोटा फॉर्म भरावा लागेल आणि प्रक्रिया लवकरच सुरू होईल। आज सकाळी 18 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली असून स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत। अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे नाव 4थ्या यादीत म्हणजेच अपात्र महिलांच्या यादीत गेले असेल। हे ऐकताना मन जड होते। आता त्या 18 जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या 12 बँकांत पैसे जमा होणार हे समजून घेऊया। काल आणि परवा अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, पण जर तुमच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नसेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा प्रश्न काय आहे ते कळवा। पैसे न जमा होण्याची 4 मुख्य कारणे सरकारने सांगितली आहेत। सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या, पण अनेक बहिणींनी त्याकडे लक्ष दिले नाही। आता ही माहिती नीट समजून घ्या आणि योजना कायमची बंद होऊ नये यासाठी काळजी घ्या। पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आधार लिंकिंग। बऱ्याच बहिणींनी 2024 मध्ये किंवा योजनेच्या सुरुवातीला आधार लिंकिंग केले होते। काहींचे लिंकिंग योजनेपूर्वीच झाले होते, पण लक्षात ठेवा, बँकांचे नियम असे आहेत की प्रत्येक आर्थिक वर्षात आधार लिंकिंग पुन्हा करावे लागते। काही वेळा आधार डिलिंक होते आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसते। त्यामुळे आताच आधार लिंकिंग सक्रिय आहे का हे तपासा। जवळच्या ई सेवा केंद्रात जा, बँकेत प्रत्यक्ष भेट द्या किंवा UIDAIच्या वेबसाईटवर आधार सीडिंगचा पर्याय तपासा। हे काम केले नाही तर 3000 रुपये खात्यात जमा होणार नाहीत, हे ध्यानात ठेवा। दुसरे कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याच्या नावात फरक, आणि यामुळे अनेक बहिणींचा लाभ कायमचा बंद झाला आहे। आताच आधार कार्ड आणि बँक खात्याचे पासबुक हातात घ्या आणि नीट तपासा। आधार कार्डवरचे नाव आणि बँक खात्यावरचे नाव एकदम सारखे आहे का हे पहा। यात एकही स्पेलिंगची चूक नसायला हवी। आडनाव, स्वतःचे नाव आणि वडील किंवा पतीचे नाव दोन्हीकडे एकसारखे आहे का हे तपासा। काही फरक असेल तर तात्काळ बँकेत जाऊन नाव दुरुस्त करा। तिसरे कारण म्हणजे फॉर्म भरताना चुकीचे नाव देणे। काही पुरुषांनी महिलांसारखी नावे वापरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे। सरकारच्या हे लक्षात आले असून आता नावात सुसंगती असणे अत्यावश्यक आहे।
आहे, त्यामुळे नाव यात अडकले तर तुमचा लाभही बंद होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. आता त्या 18 जिल्ह्यांची यादी पाहूया. महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग असून प्रत्येक विभागातून 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर, नाशिक विभागातील नाशिक, धुळे आणि अहिल्यादेवीनगर, कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, बीड आणि लातूर, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि भंडारा आणि अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा ही आहे आजच्या 18 जिल्ह्यांची यादी. तुमचा जिल्हा यात असेल तर आजच पैसे येणार, पण जर खाते 12 बँकांपैकी एका बँकेत नसेल तर पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात ठेवा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक या 12 बँकांत खाते असेल तरच पैसे जमा होतील. खाते सहकारी बँक, जिल्हा बँक किंवा पतसंस्थेत असेल तर ते तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेत हस्तांतरित करा. 5 भेटवस्तूंबाबत थोडे सविस्तर सांगतो. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना रेशन दुकानातून एक देखणी साडी मोफत मिळणार असून धुळे जिल्ह्यात हे आधीच सुरू झाले आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर असावे. गॅस बुकिंग केल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा होईल. 15,000 रुपयांची शिलाई मशीन म्हणजे घरी बसून व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी, ती सोडू नका. घरकुलासाठी 2 लाख रुपये म्हणजे ज्यांचे घर नाही त्यांना नवीन घराचे स्वप्न साकार होणार आणि 40,000 रुपये म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली ही रक्कम तुमच्या खात्यात येणार. आता 4 याद्यांबाबत स्पष्ट करतो. पहिल्या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांना 3,000 रुपये मिळतील. या त्या बहिणी येतात ज्यांचा जूनचा हप्ता बाकी आहे, त्यांना जून आणि जुलैचे मिळून 3,000 रुपये मिळतील. दुसऱ्या यादीत ज्यांचा जूनचा हप्ता आधीच जमा झाला आहे त्यांना 1,500 रुपये मिळतील. तिसऱ्या यादीत PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्यांना फक्त 500 रुपये प्रति हप्ता मिळतील. आणि चौथ्या यादीत अपात्र बहिणी येतात ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, सरकारी नोकरीत आहेत किंवा आयकर भरतात, त्यांना काहीही मिळणार नाही. वय 65 पेक्षा जास्त असेल तरीही यादीतून नाव काढले जाईल. हे ऐकताना जड वाटते पण हे नियम आहेत. मेसेज अजून आला नसेल तर तात्काळ बँक खाते, आधार लिंकिंग आणि KYC तपासा. नाव पहिल्या यादीत येण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याचे नाम सुसंगत असावे. उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तो बंद करा. या सर्व गोष्टी तपासून कमेंटमध्ये सांगा तुमचा प्रश्न काय आहे ते कळवा, उत्तर मिळेल. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजची ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी मला आशा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरायचे नाही आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. जर तुम्ही पात्र असाल, तुमची कागदपत्रे व्यवस्थित असतील, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती योग्य असेल तर तुमचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील. त्यामुळे संयम ठेवा आणि वेळोवेळी तुमचे खाते तपासत राहा. खरं सांगायचे तर ही योजना फक्त 1,500 किंवा 3,000 रुपयांची नाही. ही योजना लाखो महिलांच्या आत्मविश्वासाची, स्वाभिमानाची आणि आर्थिक सक्षमीकरणाची आहे. अनेक महिलांनी या पैशातून घर खर्चाला हातभार लावला, मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली, तर काहींनी छोटासा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या योजनेचा प्रत्येक हप्ता हा फक्त पैसा नसून तुमच्या स्वप्नांना मिळणारी एक नवी ताकद आहे. ज्या बहिणींच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा झाले असतील त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी अजिबात निराश होऊ नये, कारण अनेकदा बँकिंग प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते. काहींना सकाळी पैसे मिळतात, काहींना दुपारी, तर काहींना संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी. त्यामुळे थोडा धीर धरा. तुमचे आधार लिंकिंग, KYC, बँक खाते आणि नावाची माहिती एकदा तपासून घ्या. सगळे व्यवस्थित असेल तर तुमचाही हप्ता लवकरच जमा होईल.